नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारमध्ये आरोग्य विभागाच्या मोठी भरती निघालेली आहे। तर यामध्ये एकूण 1440 पदांची ही भरती असणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, कारण की त्यांनाही याबद्दल माहिती मिळेल। चला तर जाणून घेऊया पूर्ण आरोग्य विभागाच्या भरतीविषयी। बघा, आरोग्य विभागामध्ये एकूण 1440 जागा निघालेल्या आहेत। तर त्यापैकी वैद्यकीय अधिकारी गट अ म्हणजे यमओ ज्याला आपण म्हणतो, तर त्यासाठी 766 पदसंख्या यामध्ये आहे। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी गट अ यमओ विषय तज्ञ, तर यामध्ये 774 एवढे पद या ठिकाणी भरले जाणार आहे। तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी तुम्हाला, तर पद क्रमांक 1 साठी तुम्ही MBBS पदवी तुमची झालेली असणे आवश्यक आहे। त्यानंतर जर तुम्ही पद क्रमांक 2 साठी फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय पदव्युत्तर पदवी किंवा पदविका किंवा समतुल्य तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। वयाची अट जी आहे ती तुम्हाला 20 मार्च 2026 रोजी तुम्ही 18 ते 38 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे। आणि नोकरीचे ठिकाण कुठं असणार आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे नोकरीचे ठिकाण या ठिकाणी तुम्हाला असणार आहे। आता यामध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही त्या ठिकाणी 1000 रुपये तुम्हाला चलन म्हणजे फी या ठिकाणी भरावी लागणार आहे। त्यासोबतच जर तुम्ही मागासवर्गीय किंवा मग तुम्ही दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग किंवा महिला किंवा खेळाडू जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 700 रुपये एवढी फी भरावी लागणार आहे। अर्ज हा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती तुम्हाला 20 मार्च 2026 असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। आणखी तुम्हाला जर काही माहिती हवी असेल किंवा काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्यावरती पूर्ण सोल्युशन आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू।